संध्याकाळचा टाईम होता. 7:30 वाजले होते. सूर्य मावळला होता. ढग खूप छान दिसत होते. वातावरणात खूप गारवा पसरला होता. थंड वातावरणात रावसाहेब आणि जिजाताई चहा पीत बसले होते. रावसाहेब म्हणजे रुबाबदार, देखणं, खणखणीत नेतृत्व असणारं व्यक्तिमत्व होतं आणि जिजाताई म्हणजे जणू की काय रामाची दुसरी सीताच होती. रावसाहेबांचं कुटुंब म्हणजे एक मुलगा आणि एक मुलगी आणि 3 नातवंड, असं सगळं घराचं गोकुळ होतं. रावसाहेब म्हणतील तीच पूर्व दिशा असायची. घरातील सगळेजणं आपल्या आईवडिलांची सेवा करायची आणि नातवंड म्हणजे काय जणू की काय दुधावरची साय. त्यामुळे आजीबाबांचे लाडके म्हणजेच नातवंड. एका शहराच्या ठिकाणी हे सगळे एकत्र राहत होते. एक दिवशी जिजाताई आणि रावसाहेब असेच संध्याकाळी फिरायला चालले होते. परंतु त्या दिवशी मात्र रावसाहेबांचं आयुष्यात बदललं. कारण एक भरधाव वेगाने येणारे ट्रक जिजाताईंच्या अंगावरून गेला आणि जिजाताई आपल्याला इतक्यात पटकन सोडून जातील असं कोणाच्याही लक्षात देखील आलं नाही. बघता बघता ही बातमी त्यांच्या मुलांच्या देखील कानावरती पडली. त्यांना देखील धक्का बसला. आपली आई देवाघरी गेली. परंतु जास्त धक्का तर रावसाहेबांना आणि त्यांच्या मुलीला बसला होता. कारण त्यांची जिजा आज त्यांना सोडून गेलेली होती. जिजाताई रावसाहेबांना सोडून गेल्यानंतर रावसाहेबांचं जगणं म्हणजे जणू की काय झाडावरच असलेलं पण कोमेजलेलं फूल. मुलगा आणि सून हे सगळे पाहत होते आणि त्यांची मुलगी देखील त्यांना सावरत होती. परंतु त्यांचं मन कशातच लागत नव्हतं. नंतर काही दिवसानंतर नातवंडांमध्ये हळूहळू त्यांचं मन रमायला लागलं. नातवंडांसोबत खेळायचं, त्यांना गोष्टी सांगायच्या, शाळेमध्ये सोडवायचं, हे सगळ्या गोष्टी रावसाहेब करत होते. परंतु जो रुबाब जिजाताई असताना होता तो रुबाब मात्र हळूहळू कमी होत होता. एके दिवशी तर मुलांसोबत खेळता खेळता रावसाहेब पडले आणि त्यांचा पाय मोडला. त्यांचं वय झाल्यामुळे त्यांचं ऑपरेशन देखील यशस्वीरित्या पार पडलं नाही. त्यामुळे त्यांना व्हीलचेअरवर घेऊन जात असायचे. त्यांच्या सुनेने बाबांना घरामध्ये घेतलं. त्यांना एकही प्रश्न न विचारता, बाबा तुम्ही पूर्ण भिजले आहात, तुम्ही कपडे चेंज करा, तोवर मी तुम्हाला गरमागरम कॉफी बनवते. बाबा कपडे बदलून येत तोपर्यंत सावीने मस्त बाबांना गरमागरम कॉफी बनवली. सावीच्या हातची गरमागरम कॉफी पिऊन बाबांना त्यांच्या बायकोची, जिजाच्या कॉफीची आठवण आली. हळूहळू पाऊस देखील कमी झाला. पावसाचा जोर बंद झाला. पाऊस बंद झाल्याची चाहूल रावसाहेबांना देखील लागली. रावसाहेबांनी सावीला आणि बाबूला सांगितलं, आता पाऊस कमी थांबलेला आहे. कॉफी पण मस्त गरमागरम सावीच्या हातची मी घेतली. आता मी आपला निरोप घेतो. बाबूने सांगितलं, बाबा अजून थोड्या वेळ थांबा ना. आता 2 तासानंतर माझे बाबा घरी आले की मग त्यांना भेटान एकदा तरी, हे सांगितलं. बाबांना थांबवून ठेव, जाऊन देऊ नकोस. बाबूचा हट्ट होता म्हणून सावीने देखील बाबांना सांगितलं, बाबा थांबा ना, आमचे आहो येईपर्यंत. तुम्हाला भेटल्यानंतर त्यांना देखील आनंद होईल. बाबांनी त्यांच्या आग्रहाला होकार दिला आणि थांबले. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. गप्पांमध्ये टाईम गेला आणि बाबूचे बाबा इंजिनियर रुपेश घरी आले. घरी आल्याच्या नंतर घरामध्ये नेहमी 2च माणसं असतात. आज तिसरं कोण वाढलंय म्हणून त्यांनी उत्सुकतेने पाहिलं तर एक वयस्कर आजोबा, वयाने तसं 70 ओलांडलेली. रुपेशने घरामध्ये आल्यानंतर सावीने बाबांची आणि रुपेशची ओळख करून दिली. त्यावेळेस रुपेशला समजलं, बाबा तर लंगडे आहेत, त्यांच्या पायाचा प्रॉब्लेम आहे. थोडंफार बोलणं झाल्यानंतर सावीने सांगितलं, गप्पा नंतर करा, आता सगळ्यांनी जेवून घ्या. रावसाहेबांनी देखील सगळ्यांसोबत जेवणाचा आस्वाद घेतला आणि त्यांनी मनामध्ये विचार केला, आता इथून जेवण करून इथून निघालं पाहिजे. म्हणून जेवण झाल्याच्या नंतर रावसाहेब सावीला, बाबूला आणि रुपेशला म्हणतात, तुमचे मी उपकार कधीच विसरणार नाही, आता मी निघतो. असं म्हणून रावसाहेब तिथून निघणारच त्यावेळी रुपेशने सांगितलं, बाबा तुम्हाला तर चालता देखील येत नाही, मग या एवढ्या अंधारात तुम्ही जाणार कसे आणि राहणार कुठे? त्यापेक्षा एक काम करा, उद्या सकाळी झाली की मग तुम्ही जा. आजच्या दिवस प्लीज तुम्ही आमच्या जवळच राहा. या सगळ्या कुटुंबाच्या मागणीला होकार देत रावसाहेब देखील या कुटुंबामध्ये मुक्कामी राहिले. त्यावेळी गप्पा मारता मारता रुपेशने बाबांना विचारलं, बाबा तुमच्या पायाला असं काय झालं, मला सांगा ना.
माझा एक मित्र डॉक्टर आहे, मी त्याला विचारतो, त्याच्याकडून मदत झाली तर नक्की आपण करू. रावसाहेब म्हणतात, अरे बाळा, जिथे पोटच्या पोरांनी घराबाहेर काढलं, पायाचा इलाज तर लांबच, परंतु त्यांना मी सांभाळायला देखील जड झालो होतो, तिथं तुमच्याकडं काय अपेक्षा करणार? तुम्ही तर मला परकेच आहात ना. रुपेश म्हणतो, हो बाबा, काय असेल ती परिस्थिती तुमची आहे, परंतु मला तुम्ही सांगा, आपण नक्की त्याच्यावरती उपचार करू. रुपेशनी आणि सावीनी त्या रावसाहेबांच्या घरची कुठलीही परिस्थिती जाणून न घेता एका शिबिरामध्ये सावी आणि रुपेश बाबांना घेऊन गेली. तिथे गेल्यानंतर रुपेशला आणि सावीला समजलं, बाबांचा पाय आधीसारखा होऊ शकतो आणि त्यांना पहिल्यासारखं चालता येऊ शकतं. ऑपरेशन सक्सेसफुल झाल्यानंतर रावसाहेब स्वतःच्या पायांनी सगळीकडे चालू शकतात. त्यांना खूप आनंद झाला. त्यावेळी रावसाहेब म्हणतात, रुपेश आणि सावी, देवाने मला एक मुलगी दिली आणि एक मुलगा दिला, परंतु त्या मुलांनी देखील मला घराबाहेर काढलं. परंतु माझी मागच्या जन्माची काही पुण्याई किंवा ऋणबंधू असं म्हणावं, सावीसारखी मुलगी माझ्या पदरामध्ये देवाने टाकली आणि तुमच्यासारखा जावई मला गिफ्ट म्हणून दिला. म्हणूनच की काय तुम्ही मला पुन्हा एकदा ही चालण्यासाठी पाय दिला. म्हणूनच की काय तुम्ही मला पुन्हा एकदा ही चालण्यासाठी पाय दिला. म्हणूनच मी पुन्हा आधीसारखा चालू शकतो. तुमचे मानेल तेवढे उपकार कमीच आहे. घरी गेल्यानंतर रावसाहेबांनी त्यांच्या आयुष्यामध्ये घडलेली सगळी घटना ते सावीला आणि रुपेशला सांगतात. हे सगळं ऐकून त्यांना देखील खूप वाईट वाटतं. परंतु रावसाहेब म्हणतात, रुपेश, सावी, तुमच्यासाठी माझ्याकडे काहीतरी सरप्राईज आहे आणि तुम्ही हे घ्या अशी मी विनंती करतो. हा माझा एक फ्लॅट आहे जो मी स्वतःच्या रिटायरमेंटच्या पैशातून विकत घेतलेला होता. परंतु हे माझ्या मुलांना माहीत नव्हते, म्हणून हा फ्लॅट मी तुम्हाला देत आहे. नाही म्हणू नका, याचा स्वीकार करा. रुपेश म्हणतो, बाबा, काही गरज नाही, आम्हाला देवाच्या दयेने सगळं काही भरपूर आहे आणि तुमच्यासारख्यांचे आशीर्वाद नेहमीच आमच्या पाठीशी असतात, त्यामुळे आम्हाला या सगळ्याची काहीच गरज नाही. परंतु रावसाहेब खूप फोर्स करतात, त्यामुळे रुपेश आणि सावी बोलते, ठीक आहे रावसाहेब, आम्ही तुमचा हा फ्लॅट घेऊ, परंतु तो फ्लॅट आपण भाड्याने देऊ आणि त्या भाड्याचे पैसे तुम्हाला देऊ. ही कल्पना रावसाहेबांना देखील आवडली. हे सगळं बघून रावसाहेबांना देखील आनंद झाला. रावसाहेब सावी, रुपेश आणि बाबूसोबत खूप आनंदाने त्यांच्याच कुटुंबातील एक भाग म्हणून राहत होते आणि ते तिघेजण देखील त्यांना आईबाबा कोणी नसल्यामुळे रावसाहेबांना खूप जीव लावत होते. एक दिवस रावसाहेबांकडे अशी केस आली होती की त्या लोकांना राहण्यासाठी घर हवे होते. रुपेश त्या सोसायटीचा चेअरमन होता. तेव्हा रावसाहेब रुपेशला बोलतात की ती लोक गरीब आहेत, जाऊ दे, प्रत्येकाला गरज लागते, तू थोड्या दिवस त्यांना राहायला रूम दे बोलतात आणि रुपेश काही कामासाठी सोसायटीच्या ऑफिसमध्ये जातो. तेव्हा रावसाहेब पण त्याच्यासोबत ऑफिसमध्ये जातात. तेव्हा ते तिथे त्यांच्या मुलाचं आणि सुनेचं नाव बघतात. तेव्हा ते आश्चर्यचकित होतात आणि ते वरती त्यांच्या रूममध्ये जातात. तेव्हा ते गेल्यानंतर सुनेने रावसाहेबांना पाहिले. सुनेने, मुलाने, सगळ्यांनीच रावसाहेबांना ओळखलं, परंतु सून रावसाहेबांवरती पुन्हा एकदा चिडून म्हणाली, आता कशासाठी इथे आला आहात? रावसाहेबांच्या मुलाला सांगितलं, या म्हाताऱ्याला इथून निघण्यासाठी सांगा. आणि हे सगळे शब्द रावसाहेबांच्या कानावरती गेल्यानंतर त्यांना खूप वाईट वाटले. परंतु त्यांच्या मुलांची ही अवस्था बघून त्यांना खूप वाईट वाटले व त्यांनी रुपेशला अर्जंट फोन केला आणि सांगितलं, काम सोडून लगेच इकडे ये. रुपेश हातातलं काम सोडून लगेच निघून आला आणि त्यांना जेवढ्या दिवस राहायचे आहे तेवढ्या दिवस राहायची परवानगी दिली. रावसाहेब देखील तिथेच उभे असल्यामुळे रावसाहेबांची सून रुपेशला सांगत होती, ह्या माणसाला इथून बाहेर काढा, ही आमची पर्सनल रूम आहे. रुपेशच्या लक्षामध्ये आलं की ही दुसरी तिसरी कोणी नसून बाबांची सून असणार आहे, म्हणूनच ती बाबांचा एवढा तिरस्कार करत आहे. त्यावेळी रुपेशने सांगितलं, ज्या व्यक्तीला तुम्ही बाहेर काढण्यासाठी सांगत आहात त्याच व्यक्तीच्या सांगण्यावरून मी तुम्हाला राहण्यासाठी रूम दिली आहे. एवढेच नव्हे तर तुम्ही ज्या घरामध्ये आज आहात त्या घराचा मालक म्हणजे रावसाहेब आहेत. आणि रुपेशचे हे सगळे शब्द ऐकून मुलाच्या आणि सुनेच्या पायाखालची जमीनच सरकली. ज्या बापाला लंगडा बाप म्हणून घराबाहेर काढून दिलं होतं, त्याची सगळी प्रॉपर्टी आपल्या नावावर गुपचूप करून घेतली होती, तो तर आज या फ्लॅटचा मालक निघाला. जावई आणि मुलगी देखील आल्यानंतर त्यांना देखील धक्का बसला.
आज ज्या बापावर आपण भीक मागण्याची वेळ आणली होती, आज तोच बाप म्हणजे कोटीचा मालक आहे. मुलगा बसून रावसाहेबांच्या पायावर येऊन माफी मागत होते, परंतु त्यावेळी रावसाहेबांनी त्यांना स्पष्ट सांगितले, माझी आणि तुमची कुठली ओळख नाही. मी फक्त तुमच्यावरती माणुसकी दाखवून उपकार केले आहेत. आता मात्र रावसाहेब पायाने लंगडे झाले होते आणि लंगडे झालेले रावसाहेब हे मात्र दुसऱ्यांवरती ओझेच होते. त्यांना मुलगा, सून आणि मुलगी, जावई होते, परंतु प्रत्येकजण प्रत्येकाच्या लाईफमध्ये व्यस्त होते. सुरुवातीला मुलगा, सून, मुलगी, जावई सगळे रावसाहेबांना जीव लावत होते. रावसाहेबांचं काही काम असेल तर नातवंड देखील ऐकायचे, परंतु आता हे किती दिवस चालणार म्हणून सुनेला देखील प्रश्नच पडला होता. सासरा आपला जाग्यावर बसलाय, त्यांचं खाणं पिणं, आंघोळ सगळ्या गोष्टी करायला लागत होत्या आणि शेवटी त्या कंटाळा करायला लागल्या. मुलगा मात्र कामावरती निघून जायचा आणि सर्व काही करायला सुनेला लागायचं. आता ती देखील चिडचिड करू लागली होती, आपल्या नवऱ्यांवरती राग काढू लागली होती. न राहून मुलाला देखील ती वास्तविकता जाणू लागली. रावसाहेबांना देखील मनोमनी वाईट वाटायचं, परंतु करणार काय. निदान जिजा असती तर तिने माझं आज आनंदाने सर्व काही केलं असतं. शेवटी ती माझी बायको होती. आता सुनेवरती मी माझा किती हक्क दाखवणार. शेवटी ती परकी आहे आणि मुलगा तर सकाळीच कामावरती निघून जातो. त्याला देखील वाईट वाटायचं, परंतु परिस्थितीसमोर तो देखील हातबल होता. कधी तर त्यांनी एखादं काम सुनेला सांगितलं तर ती ऐकत देखील नव्हती. मुलांना सांगितलं तर ते कानामागे टाकत होते. रावसाहेब मनामध्ये विचार करायचे, यांच्याच पोरांनी मला पाडलं ना, म्हणूनच आज मला अशी वेळ आली आहे. तरी देखील हे लोक माझा एवढा तिरस्कार करतात. नंतर तर मुलगा आणि मुलीमध्ये भांडणं देखील होऊ लागली. डॉक्टरांचा खर्च वाढला की भाऊ बहिणीला म्हणायचा, यावेळी मी केला आहे, पुढच्या वेळेस तू कर. कामाचा ताण झाला की सून मुलीला बोलायची, आता मी त्यांना सांभाळलं, आता तुम्ही घेऊन जा. आणि हे सगळं रावसाहेबांना समजत होतं, परंतु करणार काय तेही विचार करायचे. माझ्यामुळे आज माझ्या मुलांमध्ये भांडणे होण्यास सुरुवात झाली आहे. एक दिवस मुलांनी विचार केला आणि प्लॅनिंग करून रावसाहेबांची प्रॉपर्टीवरील घरावरील कागदपत्रांवरती सह्या घेतल्या आणि जी काही सगळी प्रॉपर्टी होती ती दोघांमध्ये वाटून घेतली. आणि त्यानंतर त्यांनी विचार केला, आता इथे या घरामध्ये राहायचं नाही. त्यांनी ते घर विकून टाकलं आणि दुसरीकडे राहण्यासाठी शिफ्ट झाले. आणि रावसाहेबांना सांगितलं का तुमच्या दवाखान्याचा एवढा खर्च आल्यामुळे आम्ही ते घर विकलं आहे. रावसाहेबांना सगळं समजत होतं, परंतु वाईट वाटत होतं. नवीन घरामध्ये रावसाहेबांना देखील ते घेऊन गेले होते, परंतु तिथे गेल्यानंतर कायदा सरकार हे त्यांचं सुरू झालं. कधी एक 2 दिवस देखील रावसाहेबांना जेवायला देत नव्हते. जेवायला दिले तर पाणी देत नव्हते. एक दिवस सुनेने कहर केला. रावसाहेबांसमोर रिकामं ताट आणून दिलं आणि सांगितलं, जेवा. रावसाहेब म्हणाले, याच्यात तर काहीच नाही आहे. त्यावेळी सून म्हणाली, आता आमच्याकडे काहीच राहिलं नाही. तुमच्या डॉक्टरमुळे सगळे पैसे संपले. उगाच आमच्यावरती भार करून का राहत आहात. नको ते शब्द वापर करून त्यांना बोलत होती. दुसऱ्या दिवशी जेवण देण्याची वेळ मुलीची होती. तिने रावसाहेबांना सांगितले, वरील किचनवर ताट ठेवले, ते घ्या आणि खा. आणि त्याच वेळी तिने किचनमध्ये एक काचेची बाटली फोडून टाकली आणि रावसाहेबांना किचनमध्ये जायला लावलं. रावसाहेब किचनच्या दिशेने गेल्यानंतर त्या काचा रावसाहेबांच्या पायामध्ये टोचल्या आणि त्यातून रक्त वाहू लागले. एवढं नको ते त्रास सून आणि मुलगी आपल्याला वडिलांना देत होती. आणि संध्याकाळी नवरा घरी आल्याच्या नंतरला त्यांच्या नावावरून तक्रारी करत होत्या. त्यांच्या मनात देखील त्यांच्या बापाविषयी विष पेरलं होतं. मुलांच्या देखील मनामध्ये बापाची इमेज ही पूर्ण घालून टाकलेली होती. एके दिवशी त्यांनी प्लॅन केला आणि बापाची सगळी कपडे घेऊन बापाला घराबाहेर काढून दिलं. आता रावसाहेब लंगडे झाले होते, परंतु त्यांना चालता येत नसल्यामुळे ते त्यांच्या मुलांकडे परत जाऊ शकले नाहीत. तसेच रावसाहेब एका मंदिरामध्ये बसले. ज्या भिकाऱ्यांना ते एकेकाळी दान देत होते, त्याच भिकाऱ्यांच्या पंक्तीला आज ते भीक मागायला बसले होते. मनामध्ये वाईट वाटत होतं, परंतु परिस्थिती पुढे कोणी जात नव्हतं. एक दिवशी तर अचानक भयंकर पाऊस आल्यामुळे रावसाहेबांचं अंग पूर्ण पावसाने भिजलेलं होतं. एका झाडाखाली ते आपले कपडे घेऊन, गाठोडे घेऊन आपला जीव मुठीत धरून बसले होते. हे सगळं दृश्य एका 10-12 वर्षाचा मुलगा पाहत होता. तो रावसाहेबांजवळ गेला आणि विचारलं, बाबा, तुमचं अंग तर पूर्ण पाण्याने भिजलेलं आहे, अंगाचा थरकाप होतोय, तुम्ही प्लीज माझ्यासोबत माझ्या घरी चला.
पाऊस उघडल्यावरती परत तुम्हाला जायचं तिकडे जा. रावसाहेबांनी विचार केला, जिथं घरातल्यांनी बाहेर काढलं तिथे या परक्या लोकांच्या घरी कसा जाऊ मी आश्रयाला? आणि या मुलाच्या घरच्यांना देखील समजलं की मी लंगडा आहे तर ते देखील मला घराबाहेर ढकलून देतील. रावसाहेब म्हणाले, बाळा नको, तुझं खूप मोठं मन आहे, परंतु मी नाही येऊ शकत तुझ्या घरी. परंतु लहान बालक होता, त्याचा हट्ट पूर्ण करण्यासाठी रावसाहेबांना त्यांच्यासोबत जावंच लागलं. रावसाहेब त्याच्यासोबत गेल्यानंतरला त्याला अशा मुलाच्या आईने पाहिलं तर तिचा मुलगा बाबू सगळा भिजून आलेला होता. ती खूप ओरडली त्याला, बाबू पूर्ण पावसाने चिंब भिजला आहे, तुला सर्दी होईल ना, आजारी पडशील तू. खूप काळजीपोटी खूप काही बोलली. त्याच वेळी बाबू आपल्या आईला बोलला, आई तुला माझी काळजी आहे पण प्लीज माझं एक काम करशील का? आई बोलली, बोल ना बाळा. बाबू काय काम आहे? बाबूने आईला सांगितलं, अगं एका म्हाताऱ्या बाबांना चालता देखील येत नाही आणि एवढ्या पावसामध्ये ते एका झाडाखाली बसले होते, म्हणून मी त्यांना सरळ इकडेच घेऊन आलो. प्लीज तू त्यांना घरामध्ये घेशील का गं? बाबूने कुठलाही मागचा पुढचा विचार न करता पुढे ते म्हातारे बाबा असा प्रश्न विचारला. बाबूने बाबांकडे पोट केलं आणि बाबूच्या आईने बाबांना बघितलं तेव्हा तिला खूप वाईट वाटलं आणि तिने बाबांना त्यांच्या घरात ठेवून घेतलं आणि त्यांची ती खूप सेवा करू लागली व त्यांनी त्या बाबाचं ऑपरेशन पण केलं व बाबा त्यांच्या पायावर आता चालू लागले. म्हणतात ना, जैसी करणे वैसी भरणी. मुलांनी वडिलांना घराबाहेर काढलं तर मुलांवर पण तीच वेळ आली होती. धन्यवाद.